आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश आले असून सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याअंतर्गत नैताळे देवगाव रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबूतीकरणासाठी सुमारे 20 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। नैताळे देवगाव हा मार्ग नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गाला देवगाव फाटामार्फत सावळी विहीर शिर्डी राज्यमार्गाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या तसेच शिर्डीकडून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे। गुजरातमधून सापुतारा, वणी, पिंपळगाव, निफाड आणि नैताळे मार्गे शिर्डीकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांसाठीही या रस्त्याचे महत्त्व मोठे आहे। सध्या या रस्त्याची रुंदी केवळ 4.5 मीटर असल्याने वाहतुकीला मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या। गेल्या वर्षभरात या मार्गावर 22 अपघातांची नोंद झाली आहे। त्यामुळे वाढती वाहतूक आणि सिंहस्थ काळातील भाविकांची संख्या लक्षात घेता रस्त्याचे रुंदीकरण अत्यावश्यक झाले होते। याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ निधीतून या रस्त्याचे काम करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबूतीकरणासाठी 20 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे। या कामामुळे सिंहस्थ काळात भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असून नाशिक, निफाड, येवला आणि शिर्डी परिसरातील नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे। सोमासे राणा डोंगरगाव। आज आमच्या डोंगरगाव येथे 1972 सालामध्ये या धरणाची निर्मिती झाली होती आणि त्यानंतर आमचे स्वर्गीय असणारे जनार्दन पाटील यांनी या कालव्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी 2004 ते 2026 पर्यंत आम्हाला डोंगरगाव येथे असणारे या पूर्व भाग वंचित पाण्यासाठी असणारा हा भाग त्यांनी पूर्णपणे पाणी आणून या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्याचा जो विचार केलेला आहे तर तो आज काहीतरी या ठिकाणी सफल झालेला आहे। आणि ज्या अर्थी या पूर्व भागाची परिस्थिती अशी आहे का न उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाणी, न पिण्यासाठी पाणी आणि कुठल्याही अशा असणाऱ्या या भागात आज पाणी येऊन पोचलं, म्हणून आम्ही या पाण्या आल्यामुळं साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर हे पाणी आम्हाला 10 ते 15 दिवस सारखं चालू असावं अशी आमची साहेबांकडे कळकळीची आणि विनंती आहे। माझे नाव अशोक कारभारी आरखडे, राहणार तळवाडी या शिवारातील मी डोंगरगाव क्षेत्रात माझी जमीन आहे आणि त्या जमिनीचा धरणग्रस्त म्हणजे मी 10 एकर 15 गुंठे जमीन दिलेली आहे। ते पाणी माझ्या शेतातूनच जातं आणि त्याचा फायदा आम्हाला पुढे जनावरांकरता, आमच्या शेतीकरता पिंपळखुटे, तळवाडे या पाटबंधारे खात्याने म्हणजे पाटाने पाणी जावं असं आमची विनंती आहे। महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका म्हणून आमच्या येवला तालुक्याची ओळख होती। जलनायक भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा येवला तालुका आज या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून बागायती तालुका झालेला आहे। मांजरपाडा हे जलनायक भुजबळ साहेब, माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आज खऱ्या अर्थानं हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने आमचे येवलेकरांचे बागायतीचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। अवघ्या 2 दिवसामध्ये मांजरपाड्याचं पाणी आमच्या येवला तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे आणि निश्चितच या पाण्याने तालुक्यातील सर्व बंधारे भरून आमच्या शेतीला वर्षभर पाणी पुरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। मी पिंपळखुटे बुद्रुक या गावचा रहिवासी असून आज डोंगरगाव डॅममध्ये मांजरपाड्याचं पाणी दाखल झालं रात्री आणि अशा परिस्थितीत पाणी दाखल झालं का शेतकरी आज आबाळावरती त्यांनी वाट पाहण्याचं काम केलं होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी पाणी दाखल झालं। हे पाणी आज अमृताच्या थेंबापेक्षा कमी नाही, आज अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे। अतिशय बिकट परिस्थितीच्या काळामध्ये हे पाणी इथं दाखल झालं आणि शेतकऱ्यांचे आज हे जे पिकं पेरलेले त्या पिकांचे ताण भागणार आहे। त्यामुळं या पाण्याचं भुजबळ साहेबांनी जे दाखल केलं ते संपूर्ण आम्ही या पूर्व भागाच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो आणि गेली 3 पिढ्यांचे स्वप्न जे आमचं साकार होत नव्हतं ते आज या साहेबांच्या रूपाने या ठिकाणी साकार झालं आणि साहेब हे आमचंच खरोखर येवला तालुक्याचं भाग्य आहे का असा माणूस आणि असं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी मिळालं। त्यामुळे आम्ही संपूर्ण साहेब विठ्ठल पंढरनाथ डोंगर सोमवशी राहणार डोंगरगाव पाटबंधारे खात्यातलं डोंगरगाव इथे पाणी आलं। भुजबळ साहेबांचे आम्ही आभार आहे।
पण इथून पुढे एक 8-10 दिवस पाणी चालू द्यावं अशी एवढी आमची इच्छा आहे. पाण्याने काय फायदा होणार का? पाण्यानं पिकाचा आमचा सगळ्या 4-5 गावचा फायदा होणार ना, ढोरायचा, पिकायचा, सगळ्याचा फायदा होणार ना. 5 ते 10 गावचा फायदा होणार.